धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य शासनाच्या अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील तब्बल 9,020 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत असून शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र केवळ कर्जमाफी न देता शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. त्याचबरोबर खरीप हंगामात पाऊस लांबल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्यास शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी अशी अपेक्षाही शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. माझं नाव भूषण कैलास पाटील. पुण्यश्लोक अहिल्याबाई देवी होळकर सरकारने जे कर्जमुक्ती एकदा योजना राबवली आहे ती आम्हाला आता माझ्या 55,264 रुपये माझ्या खात्यात अनुदान जमा झालेलं आहे. मी आभारी आहो. पण आमचा जो दरवर्षी पीक जे निघतं त्या पिकाला हमी भाव पाहिजे. ज्वारी, मका, कापूस, हरभरे जे काही आहे किरकोळ गोष्टी ते आम्हाला हमी भाव पाहिजे. आणि विषय असा आहे, जे रिटर्न भरतात त्यांचं जे नाव डिलीट केलं गेलं आहे त्यांना बी पीक कर्ज मिळायला पाहिजे. ते रिटर्न का भरतात? त्यांच्यावर कर्ज आहे, ते बँकेतर्फे व्याज कमी मिळायला पाहिजे म्हणून ते रिटर्न भरतात. मी कुंडाणे गावातील दिलीप गोसावी शेतकरी. तर एकंदरीत अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना या अनुषंगाने आमच्या कर्जमाफीच्या हिशोबाने तर आमच्या अकाउंटला पैसे पडले. तर समाधानकारक आवश्यकता म्हणजे एकंदरीत सरकारचा मी आभार व्यक्त करतो. त्या अनुषंगाने कर्जमाफी ज्या पद्धतीने दिली, तर शासनाला एकच विनंती करतो की अवकाळी पाऊस, आता राहिली गोष्ट यावर्षीचा 2 महिना उशिरा पाऊस पडला. 2 महिने उशीर पाऊस पडल्या कारणाने शेतकऱ्यावर दुबार पेरणी येते. जो शेतातला जो पैसा आहे तो पैसा पूर्ण मातीत ओतून उत्पन्न समाधान नसल्या कारणाने शेतकरी हातबल होतो. म्हणून शासनाला एकच विनंती आहे की शासनाने दुबार पेरणी झाली त्याला वेगळं अनुदान पारित करावं. राहिली दुसरी गोष्ट, गहू, मका, ज्वारी या रब्बी पिकं त्यांना एकंदरीत अवकाळी पावसामुळे बरंचसं नुकसान होतं. त्या कारणाने म्हणून वेगळं अनुदान पारित करावं. आणि राहिली गोष्ट तर कर्जमाफी ही झालीच आहे, देर आहे पण दुरुस्त आहे. या हिशोबाने 2 लाखापर्यंत कर्जमाफी शासनाने मंजूर केली होती. तर एकंदरीत माझ्या अकाउंटला 1,73,000 रुपये आले. शासनाने कर्जमुक्ती दिली आहे, पण शासनाला एकच विनंती आहे की शासनाने हमी भाव देण्यात यावा. कारण की वारंवार त्या गोष्टीची चर्चा होती विधानसभेत, राज्यसभेत, पण विशेष कारण त्या लक्ष काय देत नाही कोणी. फक्त ब्राईटवर किंवा एकंदरीत इलेक्ट्रॉनिक मीडियावर या गोष्टीचं प्रक्षेपण होतं. शासन पण अधिवेशन संपल्यानंतर ब्राईट देतात की आम्ही ही योजना काढली, ती योजना काढली. योजनेचा काही विषय नाही. एकंदरीत शेतकऱ्याला मी कुठलीही योजना द्या, शेतकऱ्यापर्यंत 20% योजना पोहोचते. पण सांगायचं कारण एकच, तुम्ही जर प्रत्येक पिकाला हमी भाव दिला तर बरं होईल बा. तुम्ही ह्याला हे दिलं त्याला दिलं करण्यापेक्षा प्रत्येक पिकाला हमी भाव द्या. बाकी शेतकऱ्यांना दुसरं काही लागणार काही पाहिजे नको आहे. तुम्ही कापसाला हमी भाव द्या, गव्हाला हमी भाव द्या, ज्वारीला हमी भाव द्या, मकाला हमी भाव द्या. शेतकरी त्या तुमची ग्रेड ठरवा. त्या पद्धतीने शेतकरी पण माल तुम्हाला क्वालिटीचा माल देईल. तुम्ही म्हणशाल की बा ग्रेडने शेतकरी काय पण माल आणतो, तो काही विषय नाही. शेतकरी एवढा बोळा नाही आहे की चांगल्या पद्धती क्वालिटीचा माल देईल. शासनाला एवढीच विनंती त्यांनी हमी भाव देण्यात यावा.